आयुष्यात काय उथलपुथल व्हायची ते होऊ देत, पण हाती घेतलेली काही कामे असतात ना, ती कधीच थांबवायची नसतात. हाय हॅलो नमस्कार, पूजाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे ना सकाळच्या भाजीची तयारी रात्रीच करते, म्हणजे कडधान्य वगैरे काय असेल ना ते भिजवून ठेवते. किचनची सगळी कामं उरकली आणि बेडरूममध्ये आले. बेडरूममध्ये येऊन बघते तर काय, बापलेकींची वेगळीच नाटकं सुरू होती. एका पिल्लूला जवळ घेतलं आणि एक पिल्लू तसंच सोडलं होतं. त्यानंतर आहे ना मग मी तिला जवळ घेतलं आणि तिला म्हटलं आपण खेळूया, आणि तिची वेगळीच नाटकं चालू झाली. तिने एक एवढीशी गोदडी टाकली आणि त्याच्यासाठी मला डोळे बंद करायला लावले. मग मी पण तिची मजा घेतली. मी डोळेच बंद करून ठेवले आणि यानंतर खूप हसले. मग ती फार चिडली. त्या दोघी झोपल्यानंतर मी माझं मी टाईम घेतला. मी मस्त सिरीज बघत बसले. दुसऱ्या दिवशी मी आणि ताई त्यांच्या फ्रेंडला भेटायला गेलो, पण त्यांची फ्रेंड काय आम्हाला भेटलीच नाही. मग आम्ही गेलो अंकिताकडे. मग आमचं पिल्लू गोडूला रडू करत होतं. मग त्याला जरा खेळवलं वगैरे, तिथं जरा वेळ थांबलो आणि त्यानंतर आम्ही गेलो जानूकडे, कारण का जवळजवळच घर आहे. आणि आमच्या जानूची आहे ना मंचुरियनची तयारी सुरू होती बरं का. ती मस्त कांदा कट करत बसली होती, पण तिच्या हातचे मंचुरियन काय खायला भेटले नाही ह्यावेळेस, कारण का आम्हाला फार लेट झाला होता. पण नेक्स्ट टाईम नक्की खाणार आहे बरं का. आणि असा गेला माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.